नमस्कार, एशियन न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। साक्री तालुक्यातील देश शिरवाडे येथे कपाटाचे कुलूप दुरुस्तीसाठी आलेल्या एका कारागिराने संबंधित घरातून 46,000 रुपये आणि 11 ग्राम सोने चोरून पसार झाला आहे। या संदर्भातील सविस्तर वृत्त असे। 14 एप्रिल रोजी साक्री तालुक्यातील देश शिरवाडे गावामध्ये कुलूप दुरुस्त करणारा कारागीर आला होता। यावेळी गावातील मनोज राजेंद्र महाजन यांनी सदर कारागिराला आपल्या घरी बोलवत कपाटाचे कुलूप दुरुस्तीसाठी सांगितले। घर मालकांनी त्याला दुरुस्तीचे काम सांगितले आणि घर मालक तोपर्यंत जेवणासाठी बसले होते। कुलूप दुरुस्ती झाल्यानंतर कारागिराने संबंधित घर मालकाला कुलूप दुरुस्त झाल्याचे सांगून तो तिथून निघून गेला। मात्र जाताना त्याने कपाटातील 46,000 रुपये आणि लाखो रुपये किमतीचे दागिने लंपास केले। घर मालकाने लागलीच कपाटाकडे पाहिले असता कपाटातील दागिने आणि पैसे घेऊन चोरटा पसार झाल्याचे त्यांच्या लक्षात आले। त्यानंतर संबंधित महाजन यांनी देश शिरवाडे गावातील गल्लोगल्ली चौकशी केली असता गावातून चोरटा पसार झाला होता। मात्र त्याच्या हालचाली संपूर्णपणे CCTVमध्ये कैद झालेल्या असून या संदर्भात मनोज महाजन यांनी पिंपळनेर पोलिसांमध्ये अज्ञात चोरट्याविरोधात तक्रार दाखल केली। पोलिसांनी CCTV फुटेज चेक करून या संदर्भात परिसरात चौकशी केली आणि शेजारील जिल्ह्यांमध्ये पोलीस स्टेशनला संपर्क साधून फुटेजमधील चोरटा दिसल्यास संपर्क साधावा असे आवाहन केले। मात्र घर मालकानेच घरामध्ये कारागिराला बोलवल्याने संबंधित चोरी झाली। चोरीची घटना गावामध्ये कळताच परिसरामध्ये गर्दी झाली होती। मात्र साक्री तालुक्यात या घडलेल्या घटनेने सर्वत्र खळबळ उडाले आहे। एशियन न्यूजसाठी प्रतिनिधी सुभाष जगताप, साक्री। धन्यवाद।